या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। नमस्कार, सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष वृत्तामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। सध्या सोलापूर शहरात महानगरपालिकेचं धूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत। सगळ्यांना वाटतं की आपण नगरसेवक व्हावं आणि नगरातील सेवा करावं, या उद्देशाने प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। पण या इच्छुकांमधून फक्त मोजून 4 जणांना उमेदवारी मिळणार आहे। पण त्यासाठी त्या ठिकाणी जवळपास 30 ते 35 नागरिक किंवा इच्छुक उमेदवार या मतदारसंघाच्या सेवेसाठी सज्ज झालेले आहेत। असे असताना सुद्धा प्रत्येक पक्षात आपल्याला उमेदवारी मिळेल याची शाश्वती नसल्याने अन्य पक्षात जाऊन आपली उमेदवारी कायम करण्यासाठी अनेक जण धडपडही करत आहेत। सध्या सोलापूर शहरातील जो मोठा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, या पक्षाकडे मागच्या वेळेला ज्यावेळेला 2017ची निवडणूक झाली त्यावेळेला पक्षीय बलाबल हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनी सत्ता स्थापन केली होती। त्यावेळेची परिस्थिती आता आपण समजून घेऊया। त्यावेळेला सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली 2017 साली। त्यावेळी भाजपचे एकूण सोलापुरातील नगरसेवक होते 49। त्या कालोकाल ज्यावेळेला स्वर्गीय महेश कोठे असताना त्यांनी शिवसेनेची बाजू भक्कमपणे विडी करकुल असेल, नीलमनगरचा भाग असेल किंवा अन्य जो भागात ज्या ठिकाणी मुरारजी पेठ असेल, पांढरापाव चौक असेल, या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढून त्या ठिकाणी आपला उमेदवारांना निवडून आणलं होतं। जवळपास 21 नगरसेवक महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांची स्थान महानगरपालिकेत गट केलं होतं। या पाठोपाठ सोलापूर शहरात अनेक वर्ष राज्य केलेलं, अनेक वर्ष सत्ता काबीज केलेलं काँग्रेस हा पक्ष मागच्या निवडणुकीत एकदम कमी प्रमाणात निवडून आलं होतं। 14 फक्त जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या। त्या कालोकाल जे सोलापुरात नव्यानेच त्यावेळेला निवडणुकीसाठी उभारले होते ते म्हणजे MIM पक्षाने त्यावेळेला निवडणूक रिंगणात आपली उमेदवारी दाखल केली। त्यांनी 9 नगरसेवकांची निवड करून महानगरपालिकेत आपला वेगळा ठसा उमटवला होता। या पाठोपाठ बसपाचे 4, राष्ट्रवादीचे 4 आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 1 असे एकूण 102 नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेत निवडून आले होते। असे असताना सुद्धा ज्यावेळेला महापौर असेल किंवा उपमहापौर असेल या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये शिवसेनेनं हाताशी धरून महापौरपद हे भाजपनं आपल्या काबीज केलं होतं। त्यावेळेच्या रणांगणातील जे प्रसंग होता त्यानुसार तेथील राजकीय व्यक्तींनी आपापलं श्रेय घेण्यासाठी महापौरपद आपल्याकडे काबीज केलं। असं असताना सुद्धा आत्ताच्या जो 2024चा जो महानगरपालिकेचा निवडणुकीचा कालावधी सुरू झालेला आहे हा 25 नसून 2026 पासून सुरू होणारा कालावधी आहे। कारण 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे आणि 16 जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागत असल्यामुळे आपण 25च्या ऐवजी आपण 26च धरलं तर उत्तम धरणार आहे। या निवडणुकीत सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागेसाठी जवळपास सोलापूर शहरातून 2 ते 3 हजार लोकांची इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। पण एकंदर कालच्या परिस्थितीने आजची परिस्थिती पाहता जवळपास 900च्या आसपास आता उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। उद्याचा शेवटचा दिवस आहे। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत आणखी किती जण या आपण इच्छुक आहोत ते दाखवण्यासाठी तिथं नोंद होतील ते आपण अधिकृतपणे पकडता येईल। आता तर 900 जणांच्या आसपास निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहे। यामध्ये काही जणांना संशय निर्माण झाल्याने की पक्ष आपल्याकडे बघणार नाही, पक्षाने आपली नाराजी आपल्यावर असल्यामुळे आपल्याला तिकीट मिळणार नाही, या उद्देशाने अनेक जण स्वतःचा पक्ष असलेला आत्ताचा सोडून अन्य पक्षात गेले आणि त्या ठिकाणाहून उमेदवारी दाखल केलेली आहे। याच्यात सांगायचा उद्देश असा आहे की जो नीलमनगर भाग आहे, जो टापू आहे, तो सुभाष देशमुख यांच्या अंडर असलेला दक्षिण सोलापूरचा भाग आहे। या ठिकाणी भाजपचा कट्टर बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा।
त्या ठिकाणी यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास 14,000हून अधिक मतं भाजपला मिळाली होती. त्या विरोधात असलेले काँग्रेसचे असतील किंवा अन्य जे पक्ष असतील त्यांना मोजून 1500 ते 2000 मतं मिळाले. मग अशा परिस्थितीत तेथील नगरसेवक काम केले नाही असा त्यांच्यावर टप्पा ठेवून किंवा आमदारांच्या विरोधात त्यांनी काम केलं या कारणावरून त्यांना आता उमेदवारी मिळणार नाही. या संदर्भातून स्वतःचे जे कट्टर समर्थक भाजपचे होते, श्रीनिवास कर्ली असतील, त्यांना सहकार्य करणारे वरलक्ष्मी पुरुड असतील, या दोघांनी काय निर्णय घेतला हे आता उद्या आपल्याला कळणार आहे. पण आता प्राथमिक स्वरूपात अशी माहिती मिळते की श्रीनिवास कर्ली हे भाजप सोडून शिवसेना पक्षात दाखल झालेले आहेत. आता जे आपण परिस्थिती पाहिलं तर उद्या याहून अधिक स्पष्ट आणि वेगवेगळ्या पक्षात गेलेले आपल्याला स्पष्टपणे दिसेल. आताच्या प्राथमिक अंदाजानुसार 2017 साली सोलापूर महानगरपालिकेची जे आराखडा निर्माण झालेलं होतं, आत्ताचं जसं आहे तसंच आहे, फक्त थोडं किंचित बाउंड्री जे असतील कोपऱ्याचं तो बदल झालेला आहे. या बदलामुळे मागच्या निवडणुकीतील कल बदलेल का हा आता आपण येणाऱ्या 15 तारखेला किंवा 16 तारखेला स्पष्ट कळेल. आपण प्राथमिक स्वरूपात गेल्या निवडणुकीत 2017 साली प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोण कोण निवडून आले, प्रभाग क्रमांक 2 मध्ये कोण निवडून आले, त्यांची नावानिशी आणि त्यांच्या पक्षानिशी आपण आता थोडं जाणून घेऊया. यामध्ये 1 नंबर प्रभाग असेल, 2 नंबर प्रभाग असेल, 3 नंबर प्रभाग असेल आणि 4 नंबर प्रभाग असेल. जो बाळे परिसरातून येतो आणि तो जवळपास शेळगी आणि पांढरापूर चौक आधीचा परिसर येतो, त्या परिसरातून भाजपने निर्विवादपणे आपला किल्ला काबीज केलेला आहे. त्यामध्ये रवींद्र काजप्पा गायकवाड, राजश्री अंबादास कणके, निर्मला चंद्रकांत तांबे, अविनाश महादेव पाटील हे प्रभाग क्रमांक 1 मधून निवडून आलेले आहेत भाजपाकडून. प्रभाग क्रमांक 2 मधून नारायण दत्तात्रय बनसोडे, कल्पना ज्ञानेश्वर कारभारी, शालन शंकर शिंदे, किरण विजय देशमुख हे प्रभाग क्रमांक 2 मधून निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधून सुरेश सदाशिवराव पाटील, विजयलक्ष्मी लक्ष्मीकांत गड्डम, अंबिका राजू पाटील, संजय बसप्पा कोळी हे प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधून वंदना अजित गायकवाड, विनायक फकीरा विटकर, सुरेखा राजकुमार काकडे, अमित जगदीश पाटील हे 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 4 मधून भाजपकडून निवडून आलेले आहेत. त्या कालोखाल असलेला म्हणजे प्रभाग क्रमांक 5 यामध्ये बसपाने आपली आघाडी घेतलेली आहे. यामध्ये स्वाती समाधान आवळे, गणेश चंद्रकांत पुजारी, ज्योती गुरुसिद्धप्पा बनगोंडा, आनंद बाबूराव चंदनशिवे हे त्यावेळेला बसपाकडून निवडून आले होते. नंतर यातील काही जण भाजपला प्रवेश करून त्या ठिकाणी समावेश झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 6 मधून मनोज भास्करराव शेजवाळ, ज्योती सुनील कटके, वत्सला चंद्रकांत बरकडे, गणेश प्रकाश वानकर हे शिवसेनेच्या वतीनं निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 7 मधून शिवसेनेचेच 4 उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यांची नावं अशी आहेत: सारिका अनिकेत पिसे, मंदाकिनी शंकर पवार, अमोल बाळासाहेब शिंदे, सध्याचे विद्यमान आमदार असलेले आमदार देवेंद्र राजेश कोटे हे प्रभाग क्रमांक 7 मधून निवडून आलेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ प्रभाग क्रमांक 8 जो साखरपेठचा परिसर आहे आणि कोंतम चौक आणि आजोबा गणपतीचा परिसर आहे, त्या भागातून भाजपने 4 उमेदवार विजयी मिळालेले आहेत. त्यांची नावे अशी आहेत: अमर मारुती पुदाले, शोभा श्रीशैल बनशेट्टी, सोनाली रामचंद्र मुटकिरी, नागेश संदेश बोगडे. प्रभाग क्रमांक 9 मधील भाजपचे 4 उमेदवारांची नावे अशी आहेत: राधिका दत्तात्रय पोसा, रामेश्वरी आनंद बिर्रू, नागेश लिंगराज वल्याळ, अविनाश प्रकाश बोमड्याल हे 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त आता ज्या वेळेला 10 नंबर प्रभाग येतो तो घरकुलचा परिसर आहे. त्या ठिकाणी महेश कोटेंचा प्राबल्य मोठ्या प्रमाणात होता. त्या ठिकाणी शिवसेनेने 4 उमेदवार निवडून आणलेले आहेत. त्या व्यतिरिक्तही घरकुलचाच अन्य जो भाग आहे तो पण प्रभाग क्रमांक 11 मध्ये येतो. त्या ठिकाणी शिवसेनेने आपला सत्ता काबीज केलेली आहे. त्या ठिकाणी असलेले 8 उमेदवारांची नावे अशी आहेत: प्रथमेश महेश कोटे, सावित्रा नागनाथ सामल,
मीराबाई श्रीनिवास गुर्रम, विठ्ठल आशप्पा कोटा, राजकुमार बाबूराव अंचाटे, कुमुद भीमाशंकर अंकाराम, अनिता रामदास मगर, स्वर्गीय महेश अण्णा विष्णुपंत कोटे हे प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मधून निवडून आलेले उमेदवार आहेत. प्रभाग नंबर 12 हा सुनील नगर भागातील जो परिसर आहे, MIDCला लागून असलेला परिसर यामध्ये येतो. त्यामध्ये 3 भाजपचे उमेदवार निवडून आलेत, एक शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे. यामध्ये शशिकला नारायण बत्तूल, देवी विनायक जाडबुके, राजेश इरणप्पा अनगिरे, शिवसेनेकडून विनायक रामकृष्ण कोंड्याल हे विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 13 हा सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरातला असल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या शेजारी असलेला पोटपाडी चौक असेल आणि अशोक चौक परिसर असेल, चिप्पा मार्केट असेल, या परिसरातला जो परिसर आहे, यामध्ये वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवारी निवडून आलेले आहेत. यामध्ये माकपने आपला बाजू त्या ठिकाणी सक्षमपणे मांडून एक उमेदवाराला विजयी केलेला आहे. या ठिकाणी सुनील दशरथ कामाटी हे गेल्या 2 वर्षापूर्वी स्वर्गवासी झालेत. ते भाजपचे उमेदवार आहेत. त्यांनी तत्पूर्वी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. नंतर भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी नगरसेवक पद काबीज केलं होतं. याच ठिकाणी प्रतिभा सुनील मुदगल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माकपच्या वतीने कामिनी नरसप्पा आडम हे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या त्या पत्नी होत. त्यांनी या ठिकाणी विजय संपादन केला होता. आता श्रीनिवास जगन्नाथ रिकमल्ले हे भाजपकडून उमेदवार उभारून त्यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 14 हा परिसर तेलंगी पाचापेठ, जेलरोड पोलीस स्टेशन, पोलीस मुख्यालय आणि जिल्हा कारागृह आदीचा परिसर यामध्ये समाविष्ट आहे. या ठिकाणाहून शाहिदा बानो इक्बाल शेख MIMच्या वतीने निवडून आलेले आहेत. वहिदा बानो कासिम शेख याही MIM कडून निवडून आलेले आहेत. रफिक बाबूमिया अत्तुरे हे काँग्रेसकडून निवडून आलेले आहेत. ते स्वर्गवासी झाल्यानंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. तदनंतर तौफिक अत्तुरे या ठिकाणी ते निवडून आलेले आहेत. आणि उर्वरित अजून एक सीट आहे, त्या ठिकाणी MIMचे रियाज इब्राहिम करादी हे निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 15 हा परिसर 7 रस्त्याचा परिसर येतो. त्या ठिकाणचा असलेला जो अंतर्गत जो परिसर आहे त्यातला तो भाग आहे. या ठिकाणी काँग्रेसनं 4च्या 4 सीट विजयी संपादन केला होता. त्यामध्ये सध्याचे विद्यमान शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांचा भाग समावेश आहे. या ठिकाणी निवडून आलेले श्रीदेवी जॉन पुलारे या काँग्रेसकडून विजयी झालेल्या होत्या. चेतन पंडित नरोटे, वैष्णवी अंबादास करगुळे, विनोद धर्मा भोसले हे 15 प्रभागातून निवडून आले होते. पण आता गेल्या 8 वर्षातला कालावधी जसा बदलला तसा यांच्यातली राजकीय परिस्थितीही बदललेली आहे. त्या ठिकाणी श्रीदेवी जॉन पुलारे या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत. आणि तसंच वैष्णवी अंबादास करगुळे यासुद्धा भाजपला गेलेले आहेत. आणि अन्य जे आहेत विनोद धर्मा भोसले हे सुद्धा नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले आहे. त्यामुळं आता या ठिकाणी काँग्रेसच्या प्राबल्याऐवजी भाजपचं प्राबल्य वाढेल का, हा आता येणाऱ्या निवडणुकीनंतर आपल्याला दिसणार आहे. यानंतर प्रभाग क्रमांक 16 हा या प्रभागातून भाजपनं 2 सीट मिळवलेल्या आहेत आणि 2 सीट काँग्रेसने मिळवलेल्या आहे. 2 भाजपमध्ये मीनाक्षी मारेप्पा कंपली आणि काँग्रेसकडून नरसिंग नरसप्पा कोळी, मौलाली पटेल फिरदोस या दोघांनी काँग्रेसकडून विजयी झाले आहेत. तर संतोष सुभाष भोसले हे भाजपकडून विजयी झालेले आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक 17 मधून विजयी झालेल्यामध्ये एक MIMचे आहेत, एक शिवसेनेचे आहेत, एक 2 भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यांची नावे अशी आहेत. MIMच्या वतीनं नूतन प्रमोद गायकवाड हे निवडून आलेले आहेत. तर शिवसेनेकडून भारतसिंग विठ्ठल बडरूवाले, भाजपकडून जुगनबाई शमशेर आंबेवाले, रवी शंकर कैयावाले असे निवडून आलेले उमेदवारांची नावे आहेत. आता प्रभाग क्रमांक 18 हा परिसर गेंटल टॉकीज, कुमटा नाका आदींचा जो परिसर आहे त्या प्रभागातून प्रभाग क्रमांक 18 हा लागतो. यामध्ये 3 भाजपचे निवडून आलेले आहेत, एक काँग्रेसचा निवडून आलेला आहे.
या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं रियाज इब्राहिम मुंडेकरी हे निवडून आलेले आहेत. तर भाजपकडून श्रीकांचना रमेश यन्नम, मंगला सोमनाथ पाताळे, शिवानंद सिद्धरामप्पा पाटील हे निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 18 हा जो भाग आहे, या भागातून निवडून आलेले दोन्ही नगरसेवक मोठ्या सोलापूरच्या महानगरपालिकेतील मोठे 2 पद भूषवलेले आहेत. एक महापौर पद भूषवलेलं आहे, एक स्टँडिंग म्हणजे सभागृहाचा नेता या ठिकाणी भूषवलेले आहेत. महापौर म्हणून श्रीकांचना रमेश यन्नम यांनी कालावधी पाहिलेला आहे. तर शिवानंद सिद्धरामप्पा पाटील हे सुद्धा सभागृह नेता म्हणून कामकाज पाहिलेले आहेत. प्रभाग क्रमांक 19 नीलमनगरचा जो परिसर येतो, तो आजूबाजू दाट वस्ती असलेला आणि भाजपला प्रत्येक वेळेला अनुकूल असलेला हा भाग आहे. या ठिकाणी 3 भाजपचे निवडून आलेले आहेत, एक शिवसेनेचं निवडून आलेलं आहे. 3 भाजपमध्ये श्रीनिवास आशप्पा कर्ली, अनिता व्यंकटेश कोंडी, वरलक्ष्मी श्रीनिवास पुरुड हे तिन्ही नगरसेवक म्हणून भाजपकडून निवडून आलेले आहेत. तर गुरुशांत दोरप्पा दुत्तरगावकर हे हे शिवसेनेकडून निवडून आलेले आहेत. आता शिवसेनेकडून निवडून आलेले गुरुशांत दुत्तरगावकर गेल्या 15-20 दिवसापूर्वी तेही भाजपमध्ये समाविष्ट झालेले आहेत. त्यामुळं आता त्या ठिकाणी भाजपचा पूर्ण बालेकिल्ला तयार झाला असं वाटतंय. पण आत्ताच्या करंट घडामोडीमध्ये आजची जी परिस्थिती आहे, त्या ठिकाणी 2 विद्यमान नगरसेवक भाजपला सोडून अन्य पक्षात शिवसेनेकडे जात असल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी वाढेल का, हाही मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. प्रभाग क्रमांक 20 मधील उमेदवारांची नावे अशी आहेत. त्या ठिकाणी 4ही जण काँग्रेसकडून विजयी झालेले आहेत. एक म्हणजे प्रवीण उत्तमराव निकाळजे, अनुराधा सुधाकर काटकर, परवीन रफिक इनामदार, मौलाली बाबूशाह सय्यद हे काँग्रेसकडून विजयी झालेले आहेत. यातील एक नगरसेवक सध्या मौलाली बाबूशाह सय्यद हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अन्य पक्षात गेल्यामुळे आता या ठिकाणी ते कुठल्या पक्षाकडून उमेदवारी दाखल करतील हे आता पाहावं लागणार आहे. प्रभाग क्रमांक 21 यातील विजयी उमेदवार हे सर्वचे सर्व MIM पक्षाकडून निवडून आलेले आहेत. इस्माईल तौफिक इस्माईल शेख, तस्लिमा इरफान शेख, वैदाबी युनुस शेख, अझहर अलीगनी उंडेकरी असे 4 जण सध्या MIM कडून निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 22 मधील MIMचे 1, राष्ट्रवादीचे 3 असे एकूण 4 उमेदवार निवडून आलेले आहेत. MIMच्या वतीनं पूनम अजित बनसोडे, राष्ट्रवादीकडून किसन लक्ष्मण जाधव, सुवर्णा सोमनाथ जाधव, नागेशण्णा गायकवाड असे राष्ट्रवादीकडून निवडून आलेले हे 4 उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 23 मधून राष्ट्रवादीचा 1, भाजपचा 1, शिवसेनेचे 2 असे 4 उमेदवार निवडून आलेले आहेत. यातील सुनीता दादाराव रोटे हे राष्ट्रवादीकडून निवडून आलेले आहेत. भाजपकडून मेनका शिवराज राठोड, शिवसेनेकडून लक्ष्मण यल्लप्पा जाधव, उमेश ईश्वर गायकवाड हे शिवसेनेकडून विजयी झालेले आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपने 4ही जागा आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 24 मधून भाजपने 4ही जागा आपल्याकडे विजयी संपादन केले आहेत. त्यांची नावं अशी आहेत: संगीता शंकर जाधव, राजेश दिलीप काळे, अश्विनी मोहन चव्हाण, राजश्री पाटील बिराजदार या भाजपच्या 4 उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 24 मधून विजयी संपादन केलेले आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 26 हे दोन्ही प्रभाग इतर प्रभागापेक्षा एक नगरसेवक कमीच असल्यामुळं या ठिकाणी 3-3 नगरसेवकांची निवडणूक झाली. त्यामध्ये भाजपने प्रभाग क्रमांक 25 मध्ये आपला सत्ता काबीज केला. त्या ठिकाणी सुभाष शेजवाळ, मनीषा प्रमोद उच्छे, वैभव श्रीशैल आत्तुरे या तिघांनी भाजपकडून उमेदवारी मिळवून विजयी संपादन केले होते. आता शेवटचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 26, शिवलिंग कांबळे, राजश्री अनिल चव्हाण, प्रिया जयकुमार माने या 26 मध्ये भाजपकडून राजश्री चव्हाण हे विजयी झाल्या. तर अन्य 2 जे उमेदवार आहेत ते काँग्रेसकडून विजयी झालेले आहेत. एकंदर परिस्थिती पाहता सोलापूर महानगरपालिकेच्या 2017च्या निवडणुकीत भाजपनं सत्ता काबीज केलेली आहे.
आताची परिस्थिती जवळपास 8 वर्षानंतरची परिस्थिती आता पूर्णतः बदललेली आहे. आता येणाऱ्या 15 दिवसानंतर जो महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, त्यामध्ये कोण नक्की निवडून येणार आणि कोणाची सत्ता स्थापन होणार हे आता आपण येत्या 15 दिवसानंतर जाणून घेऊया. तोपर्यंत जनदर्पण न्यूज चॅनलच्या या विशेष वृत्तामध्ये आपणा सर्वांना आभार, धन्यवाद.